वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा आम्ही चालवू हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले फलद्रूप हा वृक्ष भावासा आम्ही चालवू हा पुढे वारसा शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास हा एक लाभो असा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुझी त्याग सेवा फळाये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी तुझी त्याग सेवा फळाये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या माणसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आपल्या आयुष्यात कशी जगावे हे आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपल्या आयुष्यात कला व संस्कार यांची जाणीव गुरुजी आपल्याला करून देतो. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या गुरुजन वर्ग आणि इतर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम माझ्या गुरुजींना वंदन करतो. आज आषाढ शुक्ल गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुने आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञ करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. आपल्या भारतीय संस्कृतीने गुरुला
ईश्वराचे स्थान दिले आहे. आई वडील पंख देतात, त्या पंखांना भरारी मारण्याचे बल गुरु देतात. गुरु आपल्या शिष्याला कायम दाखवतात. गुरुंच्या विज्ञान घ्यावे, मौल्य आयुष्याचे जाणून घ्यावे, चरणी नंतर स्वर्ग पाहावे, चरणी नंतर नतमस्तक पाहावे. एवढे बोलून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मॅडम आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे पहा की गुरूंची महिमा ही आपल्या भाषणातून त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे आपल्या देशाला पहा की ही गुरु शिष्याची परंपरा लाभलेली आहे. म्हणजे संपूर्ण हा जो निसर्ग आहे आणि त्या निसर्गामध्ये असणारी प्रत्येक गोष्टी आहे ती त्यावेळेला आपला गुरु ही ठरू शकते. की अशा प्रकारची असंख्य उदाहरणे आहेत की आपल्याला पुरातन काळापासून गुरु शिष्यांची परंपरा लाभल्या. याच्यामध्ये एकलव्याचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की महाभारत ज्यावेळेला घडलं त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने धनुर्विद्येचं शिक्षण हे क्षत्रिय लोकांना म्हणजे जे युद्धाच्या मैदानावरती जाणारे जे काही तरुण आहेत हे साधारणपणे क्षत्रिय धर्मातले असायचे. म्हणजे लढाई करण्याचं किंवा लढवई अशा प्रकारचे हे क्षत्रिय लोक होते. आणि मग त्या कालखंडामध्ये ही धनुर्विद्या जी आहे किंवा शस्त्रविद्या जी आहे ही विद्या प्रामुख्याने क्षत्रिय जे विद्यार्थी आहेत ते घेत होते. आणि महाभारताच्या कालखंडामध्ये माहिती आपल्याला गुरुद्रोणाचार्य आणि गुरुद्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी धनुर्विद्या किंवा शस्त्रविद्या याचं शिक्षण घेत होते. मात्र एकलव्य हा मागासवर्गीय जातीतील असल्या कारणाने त्याला ते शिक्षण घेता आलं नाही. परंतु त्या एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची गुरु ब्रह्मा गोष्ट सगळ्यांनी सांगितली. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही झालो पुढे वारस. विद्यार्थ्यांना गुरुने दिलेला जो काही वारसा आहे हा वारसा मला पुढे चालवायचा आहे. सरांनी द्रोणाचार्य एकलव्य यांची उदाहरण सांगितलं. विद्यार्थ्यांनो आपले जे गुरु आहे ते सगळे पर्यावरणातले लहान पितळ वगैरे सगळे ते आपले सगळे गुरु आहेत. त्याचप्रमाणे आपला गुरु आई वडील शिक्षक. एक तुम्हाला फक्त गोष्ट सांगणार आहे की ध्येय काय असतं आणि या ध्येय जपलं की यश कसं मिळतं आणि साध्य करण्याच्या गोष्टी आहेत त्या ध्येयाकडे असतात. द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कारण पूर्वी गुरुकुल पद्धत होती आणि गुरुकुल पद्धत असल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घ्यायची आणि स्वतःही पाठवायचं. मग अशी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एका शिष्याला सांगितलं ते एक झाड आहे, त्या झाडावर तुला काय दिसतं? तर त्या शिष्याने सांगितलं मला झाड पण दिसतंय, पानं दिसत आहेत, फांद्या दिसत आहेत, एवढंच तुला दिसतंय का? तो हो म्हणाला. द्रोणाचार्य काय म्हणाले ठीक आहे खाली बस. नंतर अर्जुनाला प्रश्न विचारला, तोच प्रश्न विचारला की त्या झाडावर काय आहे? कारण त्या झाडावर द्रोणाचार्यांनी एक काकडी पक्षी ठेवलं आणि मग अर्जुनाने उत्तर दिलं की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. द्रोणाचार्य खुश झाले आणि म्हणाले छान माझा शिष्य. कारण त्याचं ध्येय फक्त काय होतं, डोळा काही बाण मारायचं होतं. आणि मग अर्जुनाने बरोबर नेम धरला आणि त्या पक्षाच्या डोळ्यावर मारला. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले खरा माझा हा शिष्य आहे. कारण त्याने ध्येय लक्षात ठेवलं. काय ध्येय होतं तर बाणला व्यवस्थित त्या डोळ्यावर पोचतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनो की काय लक्षात ठेवायचं आपण की ध्येय जर आपण साध्य केलं तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. अशी ही काय आहे आपलं मौलिक असा ठेवा आपल्याला मिळतो. शिक्षकाने दिलेल्या ज्ञानरूपी जी शिदोरी आहे ही तिची शिदोरी तुम्ही कायम तुमच्याजवळ ठेवा. सन्मानाने त्यांच्याकडे बघा. मोठा असो लहान असो आदर
आदर सन्मान राखला पाहिजे ही आपली शिकवण आहे. आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी